मित्रांनो, आजच्या संवादाची सुरुवात एका साध्या पण खोल प्रश्नाने करूया. किती वेळा आपण स्वतःला आरशात बघून हा प्रश्न विचारला आहे की माझ्यात क्षमता असूनही मी एकाच ठिकाणी का अडकून पडलोय? मित्रांनो, आपल्याला भीती वाटते ती अपयशाची नाही तर बदलाची. मानसशास्त्रात याला स्टेटस क्वो बायस म्हणतात. आपली सध्याची परिस्थिती कितीही त्रासदायक असली तरी ती आपल्याला परिचित असते आणि मानवी मेंदूला अनोळखी सुखापेक्षा ओळखीचं दुःख जास्त सुरक्षित वाटतं. म्हणूनच आपण प्रगतीची स्वप्न तर बघतो, पण पाऊल उचलायला घाबरतो. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल म्हणतात, जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा आपल्यासमोर स्वतःला बदलण्याचे आव्हान असते. पण आपण काय करतो? आपण परिस्थितीला, नशिबाला किंवा वेळेला दोष देत बसतो. मित्रांनो, प्रगती ही काही आपोआप घडणारी गोष्ट नाही, ती एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. येथे काम करतो तो कॉग्निटिव्ह डिसोनन्सचा सिद्धांत. आपल्या मनात दोन विचार सतत लढत असतात. एक सांगतो की काहीतरी नवं कर आणि दुसरा सांगतो आहे तेच बरं आहे. या द्वंद्वात आपण सहसा सोपा रस्ता निवडतो. पण लक्षात ठेवा, कम्फर्ट झोनमध्ये कधीही नवीन संधी जन्म घेत नाहीत. जिम रोन यांनी म्हटल्याप्रमाणे, जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आधी तुम्हाला बदलावं लागेल. आपण अनेकदा म्हणतो, मला संधी मिळत नाहीये. पण वास्तव हे आहे की संधी आपल्या दारावर थाप मारत नसते, आपण ती ओळखण्याची दृष्टी गमावलेली असते. याला कॉन्फर्मेशन बायस म्हणतात. आपण फक्त तेच बघतो जे आपल्याला बघायचं आहे. जर तुम्ही मनात ठरवलं असेल की बदलणं कठीण आहे तर तुम्हाला फक्त अडचणीच दिसतील. पण जर तुम्ही नवीनतेचा स्वीकार केला तर तुम्हाला त्याच अडचणींमध्ये संधी दिसू लागतील. नवीनतेचा स्वीकार करणं म्हणजे जुनं सगळं सोडून देणं नाही, तर जे अडथळा ठरतंय ते झटकून टाकणं. विल्यम जेम्स यांनी म्हटलं होतं, मानवी पिढीचा सर्वात मोठा शोध हा आहे की माणूस केवळ त्याच्या मनाचा कल बदलून स्वतःचं भविष्य बदलू शकतो. तुमची शिस्त, तुमची निवड आणि तुमची स्पष्टता हेच तुमचे खरे सोबती आहेत. मित्रांनो, शेवटी एक कडू सत्य लक्षात घ्या. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि संधी कोणाची वाट पाहत नाही. तुम्ही आज जिथे आहात तिथेच राहणं ही तुमची हतबलता नाही, तर ती तुमची निवड आहे. उद्या जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला केलेल्या चुकांचा पश्चात्ताप नसेल, तर ज्या संधी तुम्ही फक्त भीतीपोटी सोडून दिल्या त्याचं शल्य जास्त असेल. लक्षात ठेवा, स्वतःला न बदलण्याचं कारण तुमची परिस्थिती नाही, तर तुमची स्वतःशी केलेली लबाडी आहे. आता ठरवायचं तुम्हाला आहे, बहाण्यांच्या अंधारात राहायचं की बदलाचं धाडस करून संधीचं दार उघडायचं.